एकदम खाली ट्रेन आहे. मसाला वगैरे भेटले, स्वीट पण जास्त आहे. तर गाईड आता पोहोचलो रत्नागिरीला. हे बघा रत्नागिरी शहर. This was the amazing. तर ही आहे आम्हाला बस इकडून आणि चिराई पण बॅग घेऊन चालला आहे. तर सर्व सामान वगैरे टाकायला घेतलं आहे बघा, लगेच तर नमस्कार मंडळी, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर उद्या जाणार आहे आउटडोर शूटसाठी. त्याच्यासाठी थोडंसं भरपूर प्लॅनिंग केलं आहे, कारण पहिलं गोव्याला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर मग UPला जाणार आहेत, अयोध्याला. म्हणजे आम्ही फ्लाईटने जाणार आहेत. सो थोडंसं शॉपिंग वगैरे केलं आहे, तुम्हाला दाखवतो बॅग वगैरे कशी भरतो आहे ते. एक बॅग मी कॅमेऱ्याची घेऊन गेलो आणि माझ्या सासरोड ठेवले, कारण मग तिकडूनच जायला लागेल, कारण गाडी वगैरे तिकडेच ठेवायच्या. सो आता थोडंसं बॅग वगैरे भरतो आहे. तर थोडंसं शॉपिंग वगैरे पण केले, कधीपासून शॉपिंग वगैरे केली नव्हती. सो चला. तसं तर आता 10 वाजल्यात आणि खूप लेट पण झाली, कारण मला बॅग भरायचं आहे. परत एक डाटा घेऊन जायचा आहे, कारण मी 10 दिवस नाही म्हटल्यावर थोडंसं मला प्लॅनिंग करून जायला लागेल. नाहीतर मग जे शूट्स वगैरे झालेत त्याचं मग इथेच सर्व काय होऊन जाईल आणि क्लायंटचे फोनवर फोन येऊन जातील. त्याच्यासाठी थोडंसं वेकेशन पण होईल, थोडंसं शूट पण होईल, थोडंसं फिरणं पण होईल, थोडं माइंड रिफ्रेशमेंट पण होईल. त्याच्यासाठीच हा प्लॅन झाला आहे. सो चला. अजून एक मित्र आहे, त्याला पण घेतलं असिस्टंट म्हणून, चिराई धुमाल करून, आणि पण आता बॅग पॅक करायला घेतलं आहे. सो चला, बॅग फटाफट पॅक करतो. त्याच्यानंतर मग थोडंसं जाऊन लगेच डाटा देऊन येतो. मग सकाळी आपली ट्रेन आहे, तर आपण डायरेक्ट बॅग भरल्यावर आपण डायरेक्ट भेटू सकाळी. सो चलो. सुप्रभात गाईज, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. उठलो आहे लवकर, 8:15ची ट्रेन म्हटल्यावर 6 वाजता तर उठलो आहे आणि आता वाजल्यात 7. बघा 7 वाजल्यात. तर निघतो घरातून, कारण बापूकडे पण जायचं आहे आणि एक डाटा द्यायचा आहे सकाळी सकाळी, तर ते पण काम होईल. सो बॅग झाले पॅक बघा, आणि चिराईला घेतो, लगेच थेट निघतो. सो चला, भेटूया डायरेक्ट ट्रेनच्या इकडे, नाही तर बापूच्या इकडे. चलो. तर गाईस आता पोचलो आहे सासरोडला, आणि हे बघा आमचं एक डाउनलोड केलेलं आहे चिन. हे बघ देव, सकाळी सकाळी उठवलं मी हिला. बघा कशी झाले. अट्टे बघ, अट्टे अट्टे. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ चलो. आई बापा हसते हसते सकाळी सकाळी. आई आई बापा, आई काय बघून असते असं, ती फ्रेम बघून असायचं असं असं असं. या या
सगळं पितोय थंडी वाजता 1 लाखाचं येते. हा 1 लाखाचं पण 100 रुपये पैसे नजर उद्या दिले तर ते भाऊचं फक्त आधार कार्ड मला देऊन ठेवायचं. काय बोलायचं काका खूप डाऊन टू अर्थ का पैसे उद्या का दादूला सांगू का कुठं कोर्टाकडे आला असं ते चिपकत काय म्हणतो पैसे उद्या द्या काय पण घ्यायचं ते घेऊन जा खायचं नंतर त्या पैसे आज आहेत उद्या नाही काका मग सर्वच देऊन द्या ना फ्रीमध्ये वर्ष 1 लाखामध्ये भाव तर आहे तेवढाच. आता पोहोचलो रत्नागिरीला. हे बघा रत्नागिरी शहर 400 रुपयात म्हणून दिसत नाही. आता थोडं ढगाळ वातावरण झालेलं आहे. हे बघा पूर्ण शहर रत्नागिरीचं जाम हवा आहे, खूप हवा खूप हवा रिक्स नाही घेऊ शकतो. शकता चिराय पण कंटाळलो, मी पण कंटाळलो आहे. ॲक्च्युली आम्हाला वाटलं का थोडंसं थंड वातावरण असेल पण नाही, आता परत धोका चालू झाला. थांबवतो मी. तेच आहे का एवढं काही थंड वातावरण नाही आहे, तसं आहे मुंबईत.
कंटाळा आला आहे. बरं नशीब आम्ही शॉर्ट पॅन्टीवरतीच आलो, नाहीतर जीन्स पॅन्टीवरती आलो असतो ना तर हालत खराब झाली होती. कारण सीटवरती बसल्या बसल्या आम्हाला कंटाळा आलेला. पण आता थोडंसं बाहेर आलो म्हणून त्याला चांगलं वाटतं. तो जे पण बोलतात ना स्वर्ग कोकण आहे, ते खरंच स्वर्गही कोकण आहे. चला. तर काहीच आता आले कणकवली आणि अजून आमचं अजून स्टेशन लांब आहे. एक स्टेशन आहे मध्ये आणि अजून त्याच्यानंतर मग सावंतवाडी, म्हणजे ऑलमोस्ट 7, 7:30, 8 वाजणार आहेत. नंतर बघा पहिल्यांदा असं झालं आहे का ट्रेनमध्ये कोणच नाही, जास्त ट्रेनमध्ये पब्लिकच नाही. कारण आमचे सर्व आमच्या सीट आहेत, पण म्हणून आम्ही विचार केला की बॅगी वगैरे सर्व काढून ठेवू. मध्ये कणकवली स्टेशन. आता काय आता कसं म्हणजे कंटाळा तर आला आहे, कारण झोपण पूर्ण नाही. कारण काल रात्री 3 वाजता झोपले, बाबूचे शूट केले काल आणि ते शूट परत एडिट वगैरे करून सर्व करून परत डाटा वगैरे सर्व देऊन सर्व एक कामं करून आलो तिकडचे. म्हणजे इकडे जरी धातेवर केले तरी तिकडची कामं होतील. सो तेच आहे. सो झोपायचा विचार केला पण आता चिरावी झोपल्यावरती तिथेवरती झोपलं चिरावी माहीत नाही. चिरावी झोपलाय, चिराने मस्त झोप काढून घेतली. तिकडे गेल्यावर बघू उद्याचा कसं काय प्लॅन आहे. जर गोव्याला जायला भेटलं तर जाऊ, नाही तर मग काय प्लॅन करायचं आहे काय नाही ते बघूया. चलो बाय. तर पुढच्या स्टेशनमध्ये बघू उतरल्यावरती बॅगी वगैरे पण जास्त आहेत तर सांगता नाही. चलो. संध्याकाळ गाईस आपले चिराविषयी उठलेले आहेत बघा, एकदम फ्रेश झालेले आहेत. रात्रभर झोपलं नाही, रात्रभर काय करतो काय माहिती नाही, पूर्ण बॅगच भरत बसला वाटतो. हे बघा आता पोचणार आहे तर मी, आणि स्टेशन एक 10 मिनटामध्ये येणार आहे. सो आम्ही जवळ आलो थोडंसं बघून. बघा ट्रेन पूर्ण झाले आहे, निश्चित वगैरे आहेत. चला उतरतो आणि मग तुम्हाला बॅगमधून एक व्ह्यू दाखवतो. आपण नवीन बॅग घेतले, एक ही बघा नवीन बॅग घेतले, तर ह्याच्यामधून आपण एक शूट करूया. चलो बरं काही हातात घेतो बॅग. इथे का
तर ही आहे आम्हाला बस इकडून आणि चिराय पण बॅग घेऊन चालला आहे. सो पोचलो आहे आणि थोडंसं आता वातावरण तर जरा वाटते चांगलं आहे. तर सर्व सामान वगैरे टाकायला घेतलं आहे बघा, लगेच तर गाईस फायनली आता निघालो आहे.